कोण आला? नानी आली. बाकी चव चांगली आहे हो, हॉटेल चालू शकेल. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. चप्पल नाही घालायची, सुरी घ्यायची नाही हातात. नाही भेटणार, नाही भेटणार, नाही भेटणार, नाही पण नाही भेटणार ना. चला भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी. चला हरभऱ्याची, ओल्या हरभऱ्याची उसळ. आरू रे अभ्यास केलाय. आरू असं नाही करायचं, आजी पण बोलली ना. आता आज भेटीगाठींचा दिवस आहे. ओ शेतकरी दादा, व्हॉट इज इट? ओ पेन मारून घेतलाय. अगं बाई, शेरू जेवली? कुमार आला तर जरा बरं वाटलं. मगाशी कोणी नव्हतं तर असं सुन सुन वाटत होतं. रोज आई असतात ना, त्यांची सवय झाले. घे पिशवी घे. आरू खा बस. मी नाही देणार, जा. नाही, ही कोळंबी आपण आता टाकतोय. नानीने काय काय आणलं? ताई तुम्हाला आरू कुठे गेला रे? हरभरा, जो आता संक्रांतीला आपण सुगड्यामध्ये सुद्धा टाकतो. त्याला जेम्स पाहिजे हो. नंतर दादा आपला हुरडा जो असतो, हरभरा, जो आता संक्रांतीला आपण सुगड्यामध्ये सुद्धा टाकतो, त्याचे डहाळे घेऊन आले होते. त्याच्यापासून हे चणे काढून घेतले. तर आज माझ्यासाठी ह्याची भाजी असेल. त्याची मी कुकरला शिट्टी काढून घेईन. ठीक आहे, 2 शिट्ट्या, 2 ते 3 शिट्ट्या. मीठ टाकते, थोडंसं मीठ. आज मी अंड्याचा पराठा बनवणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण बॅटर रेडी करतोय. 3 अंडी फोडून घेते पहिले. मग आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय कांदा, टोमॅटो, कांद्याची पात आणि कोथिंबीर. अंडा अजून एक घेते मी, कारण आपलं बाकी मॅटर पण जास्त झालं, सो अंडा पण एक घेते मी. मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय हळद, थोडासा चिकन मसाला, थोडीशी कसुरी मेथी. आपण हे फेटून घेऊया. मीठ नाही टाकलेलं, मीठ टाकते. मेन इंग्रेडिएंट मीठ. गाई म्हशी खातील ना. कुठे गेला माझा म्हसोबा? कुठे गेला? त्यांना देऊन येते आपलं कोथिंबिरीची सालं, फळांची सालं. बोकड आहे, कोण ना कोणतरी खातं. कोंबड्या आहेत. आमच्या इथे शक्यतो काय वेस्ट नाही जात. अन्न उरलं जरी तरी ते कोणाच्या तरी मुखाला लागतं. आणि कोथिंबीर पण घरातली संपली आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते पण काढून येऊ. शेट आले माझ्या पाठी. नंतर दादा सावकाश घालतील हे कोणाला घालायचं. हे आपलं घरचं कुरकुल आहे, ते परत घरी जाऊ दे. चला बाबडिया चल. हा नाही मग काय करायचं? चल ये, चल नंतर येऊ सावकाश. चल ये मम्माला काम आहे सोनू. आलू कुठे गेला रे? आलू कुठे गेलेले? थांब, सुरी नाही घ्यायची, सुरी घ्यायची नाही हातात.
ओ शेतकरी, ओ शेतकरी दादा, चला भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी, चला चल ये चल लवकर. ओके मंडळी, तर लाईट साठी मी ना आता जुगाड केलेला आहे. सगळ्यात पहिले माझ्यासाठी चण्याची उसळ, राई, जिरं, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. काय ही लाईट बंद पडली, जर अशी तारीफ काय केली तर लगेच बंद पडली. यातला सेल संपला असेल पण तो आता मी नंतर टाकते. ताईंनी लगेच रेस्क्यू साठी त्यांचा फोन आणलाय, सो आपण फोनच्या लाईट मध्ये बघूया रेसिपी. कांदा, आज कांदा बारीक नाही कापला, ओबडधोबड कापला. ऍक्च्युली ते कांदा कापायचं मशीन असतं ना, दोरीने ओढल्यावर कांदा बारीक होतो, त्याच्यामध्ये करायला गेले. ते दादा वहिनी, कुशल दादा आणि तेजू वहिनीने आणलेलं, त्यांना कुठे दिसलेलं तर काम सोपं होण्यासाठी आणलं, पण ते ऍक्च्युली काम वाढवून ठेवतं, कारण की त्याच्यात होतच नाही, कधी होतं कधी नाही. त्याच्यापेक्षा हाताने कापलेलं बरं पडतं. आज पण मी करायला गेले पण ते कामच वाढलं माझं उलट, त्याच्यामुळे कांदा तो नीट काय कापला गेला नाही. नंतर आपला रंग बदलायला लागलाय, त्याच्यात मी टाकतीये टोमॅटो, थोडीशी हळद, थोडीशी जिरेपूड, थोडीशी धणेपूड, थोडासा पावभाजी मसाला, थोडासा चाट मसाला. त्याच्यामध्ये आपण टाकतोय आपले चणे, जे आपण ऑलरेडी शिटी काढून शिजवून वाफवून घेतलेले आहेत. मसाले आपले त्याला पण लागू दे हरभऱ्यांना. तर आपण टाकतोय मीठ. मीठ थोडं बेतानी, कारण मी मगाशी पण मीठ टाकलं होतं चण्यांमध्ये, आणि आपण चाट मसाला वगैरे पण टाकलाय, त्याच्यामुळे आपला चणा ऑलरेडी शिजलेला आहे. बरं, तरी पण मी एक 2-3 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेते. ओके, 2-3 मिनटासाठी. ओके, आता 2 ते 3 मिनिटानंतर पाणी सुटलंय, आपण काहीच पाणी नाही टाकलेलं, हे आपलं कांदा टोमॅटोचंच पाणी सुटलेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकतेय, ओलं खोबरं. थोडीशी साखर, थोडासा लिंबाचा रस, अजून एक 2 मिनिटं शिजवून, खोबरं आत्ताच टाकलंय ना, 2 मिनिटं शिजवून मग आपली भाजी दम होईल. हरभऱ्याची, ओल्या हरभऱ्याची उसळ रेडी आहे. कोण आलं, कोण आलं? नानी आली. मी तुला फोन केला, बोला तिथे आलेस तर मला गाडीवर नसेल ऐकलं. हा तेच आले मी हळूहळू. कुमार गेला नाही? नाही गेला, आज घरीच आहे. तब्येत नाही बरी? नाही असंच, आज सुट्टी. खजूर दिलाय. काय खाजी खाऊची हे चढली, नको टाकू. चला, खाऊची पिशवी म्हणजे काय आजीची? काय आलं आता? खजूर नको, आता केक दे, इकडे दे. चल 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 ये. चल. चला माझं पिल्लू. चॉकी आहे, लगेच आल्या पहिली एक चॉकी. खाऊ दे, एक खाऊ दे. हे मम्माकडे देते, ती तुला नंतर देईल. अक्षर तुला तिळगुळ त्याला जेम्स पाहिजे हो. जेम्स हवं. थांब, एक दे. एवढं नाही खायचं आणि थोडं खायचं, सगळं एकदा नाही खायचं. आजी माझे दुकान उचलून घेऊन आले. एकच पाकिट इकडे खायचं. त्याचं. मग केक कधी खाणार? कोण आला बाबू? तिकडे नको बघू. नानी आली ना. नानीने काय काय आणलं? आणि केक, आणि अजून एक पिशवी खोलाचीच आहे. दे दे, बस रिलॅक्स. अक्षराला तिळगुळ. अच्छा ताई, तुम्हाला तिळगुळ नको. मी इकडे आले म्हणून आणला ग. खेळ त्याच्याबरोबर. लगेच टिकली काढली, मग तुला टिकली आता. हा, हे बघ काय ते रोजचं त्याचं. आरू असं नाही करायचं, आजी पण बोलली ना आता. दिस इज बॅड. मी जाईल, मी नाही राहणार आता, चालले मी. चल, असं सांडवायचं नाही, काय पण दिलेलं पहिलं उलट. सांडवलं कोणी? हे काय सांडवलंस तू? चला तुम्ही खेळा, मी बनवून घेते आपली कोळंबी भात, नॉट बिर्याणी. तेल तापलंय आपलं, त्याच्यात आपण टाकतोय खडे मसाले, तमालपत्राची पानं, चक्रफूल, दालचिनी, मसाला वेलची, लवंग, थोडेसे तीळ, आलं लसूण, ओके.
कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर आपण टाकतो त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर. 2 मिनिटं आपण मस्त शिजू देऊया आपलं कांदा टोमॅटो. ओके, चला आपण बघूया आजीने काय काय आणलंय. आजी आणि आजीचं खाऊ. काय नाही आणलं, काढलीच डिकीत राहते त्याचं केळ ना राखण आणलेलं तेच लागलं. बेसनचे लाडू. अगं एवढं कोण खाणार आई? मध्ये उद्या हो अरे बापरे. काय जिलेबी पापडी ते झाली का पापडी? डिकीत नाही राहिली, डाबली ठेवली ना तुकडा झाला. तो त्याला एक तुकडा दिलास ना तरी खाईल. साखरवडी, लाडू, चकली, ते करीन सोनपापडी. कारण ते राहतच नाही डिकीत तर कसं. आणि मला तिथं थांबायचं. नाही जास्त नाही आणलंस तू, जाम कमी आणलंस. घे पिशवी घे. आरू खा बस. हळद, हिंग, थोडासा चिकन मसाला घालते मी, कसुरी मेथी, घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय कोळंबी. ओके, ही कोळंबी साफ करून ठेवली होती अगदी. वरचा कवर काढून, पुढचा पाठचा भाग काढून, त्यातला काळा धागा काढून वगैरे ठेवली होती. आता ही थोड्या वेळापूर्वी मी मीठ, मसाला आणि हळद टाकून थोडा वेळ मॅरिनेट करून घेतलेली आहे. सो ही कोळंबी आपण आता टाकतोय. आपल्या कोळंबीला सुद्धा आपले सगळे मसाले आणि फोडणी सगळी लागू दे व्यवस्थित. गरम पाणी आहे ते ऍड करते. ओके, आता हे आपण एक 5 मिनिटं शिजू देऊया. असं थोडीशी कोथिंबिरीची पावडर, कोरिएंडर पावडर, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर, कोथिंबीर थोडीशी आता. आणि आता मी याच्यामध्ये टाकतीये धुतलेले तांदूळ. हे मी तुकडा तांदूळ घेतलाय, घरातला जो आमचा रेग्युलर भाताचा तांदूळ असतो तोच घेतलाय. बिर्याणीसाठीचा वगैरे किंवा दुसरा कुठला नाही घेतलेला, कोलम वगैरे नाही. हा आपला घरचाच आहे आमचा सुवर्णा. ओके, आता आपण याच्यात ओततोय गरम पाणी. आपलं भात कोळंबी शिजण्यासाठी. उकळी येऊ दे असाच. आता मी झाकून नाही ठेवत आहे, उकळी येऊ दे. मग थोडं पाणी कमी झाल्यानंतर मग मी झाकण ठेवून शिजवेन. ओके, आता पाणी आपलं आटलंय. ठीक आहे, थोडंसं पाणी लागेल आपल्याला गरम, कारण का आमच्या ह्या भाताला जास्त पाणी लागतं. आता मी गॅस थोडा कमी केला आहे आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवून भात शिजेपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया. चॉकी कोणाला हवी? इथे ना माझ्याकडे. आता आई जायला निघाली तर तिला बोलतोय मी येतो मी येतो. अगं बाई कुठे जायचं आहे? कुठे जायचं? तिकडे जायचं. हो तिकडे जायचं. जाऊ जाऊ जायचं जायचं. मग ताटा कर सगळ्यांना. ताटा कर. त्यांना नाही कोणला बायको डॅडाला ताटा करतोस. आई तुझा अभ्यास दाखव अरुणी केलेला. हवं हे बघ, आईला आता जायचंय सुपरविजन साठी एका परीक्षेला पोरांची. आणि बघ अरुणी काय हात रंगवले. मी बोलते धू तो हात, तर बोलते नको, आठवण आहे नातवाची. डॅडा मी काय म्हणते, ते आपल्या इथे तिथपर्यंत आईला गाडी नेऊन दे ना. जरा खडखड 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 आहे ना. पण चालू इथून चालू करून दिली तर काय नाही होणार. जाते मी, चालू करून आले ना. आता आली ती. 2 पाय टेकतच आले हो. म्हणजे मोबाईल पॉकेट पर्यंत नाही. हा तेच बोलते मी. गॅस पूर्ण बारीक करते. आज भेटीगाठींचा दिवस आहे. हो पेपर नसते ना, पण नसते निघाला. नाहीतर तिथं बसायचं तर त्याला भेटून बरं झालं. तू चालत चालत चलायचं. कोण आलं? प्रांजू. प्रांजू काय घेऊन आले? फुलं. आता उभा राहायचं. बापरे, अरुणे अभ्यास केलाय. काय झालं? जा नानी सोबत जा तिथपर्यंत. जा, माऊ पण आहे, जा नानी पण आहे, जा. आम्ही येतोय लगेच माऊ. टाटा बेटा, बाय बाय. हो जा.
ये आई बाय. मी मस्त. तू कशी आहे? मस्त. ये. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. कशा आहेत? मस्त झक्कास. ये ये. एक 2 मिनिटं मी तिला बाय करून येते. मी बसते. हा बस मी आले. कशाला मम्माकडे जा. आजीला सोडून ये नानीला तिथपर्यंत. मी आले. चल मी येते. चल. ती माऊ पण आली आहे ना. तिथे आहे ना चढण आहे, चढण उतरण, तर ते जरा खडबडीत रस्ता आहे. तर ते म्हणजे गाडीवरून आमच्यासारख्याला पण धडपडायला होतं. म्हणून मी कुमारला म्हटलं तिथे तिला सोडून ये गाडी तिची. काय आणलं बाबूनी? काय आणलं? बाबा बाबा आज काय अरूचं हे नाही, सगळे चॉकी आणतात. एवढे आणलेस तू? अगं एवढे ग्लो आलाय. कामाचा ग्लो आहे 9 to 6 चा. थँक्यू पण माऊला. तू माझ्या थँक्यू. आज आरूची मज्जाच मज्जा. मी कोण आहे? मावशी. मावशी. प्रांजू मावशी. तू म्हणाल किती प्रांजू आहेत आयुष्यात. प्रांजू थँक्यू फॉर दिस. थँक्यू सो मच. काय? व्हॉट इज इट? गाजरचा. ओ थँक्यू. आज माझी पण मज्जा आहे. मी बनवलंय. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू. जरा कमी गोड झाला जास्त गोड झाला सांभाळ. ओके थँक्यू सो मच. तू बनवलास माझ्यासाठी स्पेशल. गरम गरम आहे तो पण. हो मी आत्ताच भरलाय म्हणून मला नाही माहिती तो गरम आहे सॉरी तो गोड आहे की नाही गोड आहे. ओके बाळा, थँक्यू सो मच. ओके मंडळी, शिजलाय आपला भात आणि कोळंबी सुद्धा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय बटर आणि चालू. शिजलाय तो ऑलरेडी. तरी एक 2 मिनिटं, 2च मिनिटं फक्त. कोथिंबीर. गॅस पूर्ण बंद केलाय मी कारण शिजलाय आपला भात. हा कुमार खाणार आहे आणि कुमारला असाच मऊसर असा भात त्याला आवडतो म्हणून मी तसा केलेला आहे. ओके, सुट्टा नाही केलेला. त्याला असं गजगजीत आवडतो. फुलबीला कमी लागलंय राईस मध्ये. अच्छा, डायरेक्ट काठी भिजवली. कोळंबीला मीठ कमी लागले, राईस मध्ये आहे. म्हणजे मॅरिनेट जे मी करून ठेवलेलं ते अजून थोडा वेळ करून ठेवायला हवं. मीठ टाकायला होतं थोडंसं. मीठ टाकलेलं, पाणी टाकलं असं तरी चाललं. मीठ टाकलेलं पण ते कमी वेळ ठेवलं मी. थोडं जास्त वेळ ठेवायला पाहिजे होतं. बाकी चव चांगली आहे. हो, हा हॉटेल चालू शकेल. अच्छा ठीक. काय चाललंय? फुकर फु. वाव. परत फुकर. वाव. परत. तेच करायला लावायला तुला सारखं. हात असं कर असं. शेरू जेवली? जेवली असं बाबू? कुत्री आहे. कुत्री आहे. कारवान. अरू चालला तू माऊ बरोबर. चप्पल नाही घालायची. दादूकडे खेळायला जातो मग. जा दादूकडे, जा खेळायला. मी नाही देणार. जा. मगाशी एवढं घर भरलेलं होतं. खूप जण होती. आई आलेली, आई गेली. तर प्रांजू आलेली, प्रांजू गेली. कुमार पण साईडवर गेलाय. ताई पण त्यांची सुट्टी झाली, त्यांच्या घरी गेल्या. आरू पण चाललेलं इथे शेजारी खेळायला. पण त्याला हवंय की मम्मानी सोबत आलं पाहिजे. तर मम्माला आहेत कामं. ती आजीच आहे आपली. तिथे गेला तू खेळायला तरी चालेल बेटा. ते कशाला हवंय तुला? काय हे म्हणजे काय हवंय? हे बघ पेन मारून घेतलाय. ते मम्माचा कॅमेरा आहे. नाही भेटणार. नाही भेटणार. नाही भेटणार. नाही पण नाही भेटणार ना. आज खूप दिवसांनी, अरे बाळा हा मला पिऊ देईल तेव्हा, पण आज खूप दिवसांनी मी बनवलेला आहे ग्रीन टी. आणि बरं वाटलं 2 घोट पिऊन. कारण की पोट जड झाल्यासारखं वाटतंय. बी लिंबाची. पोट जड झाल्यासारखं वाटत होतं. कारण आईने ढोकळा आणि जिलेबी आणलेली ना, ती फोडलं ना पॅकेटमध्ये, संपवण्याच्या नादात खाऊन घेतली. कारण ते तसंच राहिलं का तसंच कितपत पडतं ते फ्रीजमध्ये. पण ते अति झालं, मला जास्त झालं. कारण सवय नाही राहिली ना आता. मी एवढं खाण्याची सवय नाही राहिली. जरा कट डाऊन केलं होतं मध्यंतरी. पण ते आज खूप खाल्लं तर ते कसं तरी अस्वस्थ वाटतंय. आज ग्रीन टी बरं वाटतंय. पण
आता कुमार आला तर जरा बरं वाटलं. मगाशी कोणी नव्हतं तर असं सुनं सुनं वाटत होतं. रोज आई असतात ना, त्यांची सवय झाली, ते एकटं एकटं वाटत होतं. त्या दिवशी तर जामच, ताई पण नव्हत्या आणि तू पण नव्हता दिवसभर संकष्टीच्या दिवशी. आता आम्ही चाललोय बाहेर जाऊन येतो, कंटाळा आला घरात, एक फेरी मारून येतो. आमच्या आजींकडे भेटू, पणजी आजींकडे, आईंच्या आईंकडे. माझी आई पण गेली मगाशी, तिला तिळगूळ द्यायचं लक्षातच नाही. मग बाकी काक्या आहेत त्यांना पण हळदी कुंकवाचं वाण द्यायचं आहे, ते पण देऊन येईल, त्यांना पण तिळगूळ देऊन होतील आणि आईकडे पण तिळगूळ देऊन होतील. घरी पण एक फेरी मारू. बाय बोलू, हाय स्माइल कर ना. आता किती हसत होती. आलो जाऊन, पण बरं झालं गेलो. सगळे भेटले सुद्धा, सगळ्यांना हळदी कुंकवाचं वाण देऊन झालं, तिळगूळ देऊन झालं. परी पण भेटली त्या निमित्ताने. आता परीचं बर्थडे येईल, आमच्या फर्स्ट बर्थडे फेब्रुवारी मंथमध्ये. दुधाची जी भांडी होती ती सगळी ठेवून गेले होते तशीच, फक्त पाण्याने भरून गेले होते आणि बाकी पण बरीच भांडी. अचानक बेत झाला आमचा, म्हटलं चला जाऊन येऊया, परत जास्त लेट नको. आल्यावर ती भांडी घासली. मग कुमारची कोळंबी बिर्याणी नाही, कोळंबी भात गरम केला, आमच्यासाठी भात ठेवला, आरूसाठी अंड्याचा पोळा टाकला, कुमारसाठी पण थोडंसं झाला तो, माझ्यासाठी भात ठेवला, भाजी बिजी काय होती ते गरम केलं, वरण वगैरे. अँड आता जेवलोय. आता भांडी आहे ती जेवणाची भांडी आहे, ती घासते. तर मी की तुम्हाला अपडेट दिला नव्हता ना आल्यानंतर. आज पण काय जास्त शूट झालं नाही, म्हणजे झालं बऱ्यापैकी. जशी एक दादा आलेले, त्यांना केक दिला, आईने आणलेले केक संपलं तर बरं वाटतं होते, तसंच पडून राहिले, मग ते नको वाटतं.